मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पोहोचले। पुष्पार्पण करून त्यांनी अभिवादन केलं। रामदास आठवले सुद्धा आपल्याला मुख्यमंत्र्यांसोबत दिसतात। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू आहे आणि या प्रचार कार्यक्रमाला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत। मात्र त्याआधी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी ते पोहोचले। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत दिसतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जात दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता ते बारामती इथे पोहोचतील सभास्थळी, जिथे सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू आहे। बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभास्थळी पोहोचणार आहेत। त्याआधी त्यांनी अजितदादांच्या स्मृतीस्थळी भेट दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत मधुकर गलांडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। मधुकर, आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत। कशा प्रकारचा त्यांचा कार्यक्रम पुढचा असणार आहे? बरोबर आहे। आज राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेची निवडणुकीची प्रचाराची सांगता सभा, या सांगता सभेला राज्यातून दिग्गज नेते आलेले आहेत आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा काही वेळापूर्वी बारामती विमानतळावरून उतरून विद्या प्रतिष्ठान येथील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन ते आता सभास्थळाकडे रवाना होतील। खरं तर आजची सभा ही ऐतिहासिक सभा आहे। या सभेमध्ये राज्याचे सर्व जवळजवळ पक्षांनी या सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिलेला होता आणि त्या प्रचार सभेची सांगता सभा आज बारामतीमध्ये होत आहे। या सभेला सुप्रिया सुळे देखील हजर झालेले आहेत। प्रफुल्ल पटेल आहेत, तटकरे आहेत, आदिती तटकरे आहेत, रामराव बोडकुते आहेत, बरीच दिग्गज मंडळी या सांगता सभेसाठी तिथे हजर आहेत। आता थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभास्थळावरती ते येतील आणि तिथं संपूर्ण त्या राज्याला भाषण करतील त्या व्यासपीठावरून आणि काय सांगतात ते आता पाहावं लागणार आहे। धन्यवाद मधुकर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सांगता सभा आहे सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची। बारामती पोटनिवडणूक पार पडती आहे आणि त्यासाठी सुनेत्रा पवार यांचा प्रचार बारामतीमध्ये सुरू आहे आणि या सभेमध्ये आपण पाहतो विशेष म्हणजे सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला। त्यानंतर सुप्रिया सुळे देखील या प्रचार सभेमध्ये सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना दिसल्या। तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील थोड्याच वेळामध्ये या सभास्थळी पोहोचतील आणि सभेला संबोधित करतील आणि सुनेत्रा पवार यांचा प्रचार करतील। या सभास्थळी थोड्याच वेळापूर्वी सर्व उपस्थित मान्यवरांचं भाषण झालं, त्यावेळेला सर्वच पक्षाचे नेते उपस्थित होते आणि अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा सर्वांकडून देण्यात आला। बारामतीचा विकास अजित पवार यांनी कशा प्रकारे केला याबद्दल सर्वांनी अजित पवार यांचं कौतुक केलं आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत देखील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। सभास्थळाची ही दुसरी दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या सभास्थळी पोहोचणार आहेत।